आणि आता थेट जाऊयात पुण्यामधल्या पुणे जिल्ह्यात भोसरी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। इथला संभाव्य आमदार कोण असणार त्यावर एक नजर ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। नक्कीच भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पारडं जड दिसतंय। संभाव्य आमदार अजित गव्हाणे यांचं नाव सध्या तरी समोर आलेलं आहे। त्यांच्या विरोधामध्ये भाजपाने उमेदवार दिलेला आहे, महेश लांडगे त्यांच्यासमोर उमेदवार दिले। मात्र भाजपाची पिछाट आणि राष्ट्रवादी शरद पवारांना कौल असल्याचं संभाव्य चित्र सध्या तरी बघायला मिळतंय। समजून घेऊयात यामागची कारणं काय आहेत आमच्या प्रतिनिधींकडून। भोसरी विधानसभा क्षेत्रातून अजित गव्हाणे हे कुठेतरी विजयी होताना दिसत आहेत। महेश लांडगे यांना त्यांच्या पक्षातील आणि त्याचबरोबर विरोधी पक्षातील काही नगरसेवकांचा नाराजीचा फटका या निवडणुकीमध्ये बसत आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अजित गव्हाणे हे कधी कधी अजित पवार गटामध्ये होते आणि ऐन निवडणुकीच्या 3-4 महिन्यापूर्वी त्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश करून त्यांनी भोसरीची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि भोसरीतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अजित गव्हाणे यांनी जवळपास 25 ते 30 नगरसेवकांचं शक्ती प्रदर्शन शरद पवार यांच्या समोर केलं होतं। त्यामुळे ह्या सगळ्या नगरसेवकांनी ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये विजय होताना दिसत आहेत।